नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने नुकतीच जाहीर केलेली योजना आहे। त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील स्त्रीला 1,500 रुपये दरमहा अशी आर्थिक मदत देण्याची योजना आहे। या योजनेअंतर्गत आपण बघणार आहोत याच्यासाठी कोण पात्र आहेत, त्यांना कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, या योजनेमध्ये कोण अपात्र आहेत, या योजनेअंतर्गत कसं व कुठे अप्लाय करायचं, कुठं नोंदणी करायची आणि या योजनेमध्ये काय दक्षता घ्यायची ते पण आपण बघणार आहोत। तर पहिला मुद्दा, या योजनेकरता कोण कोण पात्र आहेत। तर महाराष्ट्रातील स्त्री ज्यांचं वय 21 ते 65 वयोगटात आहे त्या या योजनेकरता पात्र आहेत। त्यांचा मागच्या 15 वर्ष हे महाराष्ट्रात आदिवास असणे गरजेचं आहे। त्याच्याकरता कागदपत्र आपण पुढे डिस्कस करणार आहोत। या योजनेअंतर्गत जे पण पात्र उमेदवार आहेत त्यांच्या घरी 4 चाकी नसलेली पाहिजे, ट्रॅक्टर सोडून। शेतीसाठी ट्रॅक्टर आहे ते वेगळी गोष्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर 4 चाकी घरी असेल तर ते उमेदवार अपात्र ठरवण्यात येतील। त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वर नसायला पाहिजे। 2.5 लाखाच्या खाली जर वार्षिक उत्पन्न असेल तर त्या पात्र आहेत। अविवाहित स्त्रीसाठी पण ही योजना आहे। घरातील एका अविवाहित स्त्रीला जिचं वय 21 वर्षाच्या वर आहे त्यांना हे योजनेकरता लाभ घेता येईल। याच्यानंतर ज्या स्त्रीच्या घरी कोणी पण सरकारी नोकरीमध्ये असेल, त्यांच्या घरचे सरकारी नोकरीमध्ये असतील किंवा सरकारी पेन्शन घेत असतील, अशा स्त्रिया पण या योजनेकरता अपात्र आहेत। याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणी पण आमदार खासदाराच्या घरचे असतील ते तर शक्यच नाही, ते अप्लाय करणार नाही। जर असतील ते पण अपात्र आहेत। याच्यानंतर जर स्त्री एखाद्या केंद्र शासनाची किंवा महाराष्ट्र शासनाची एका पर्टिक्युलर योजनेमधून लाभ घेत असेल, आर्थिक लाभ घेत असेल, तो जर 1500च्या पुढं 1500 रुपयाच्या पुढं असेल, केंद्र सरकार किंवा महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये एखादी स्त्री जर एक आर्थिक मदत घेत असेल, त्याची आर्थिक मदत 1500च्या खाली आहे, समजा 1200 रुपयाची आर्थिक मदत घेत आहे, तर या योजनेकरता ते 300 रुपयासाठी पात्र ठरेल। ठीक आहे, जेवढं पण डिप्रेशनल अमाऊंट असेल दोन्ही योजनाचं, ती योजनेमध्ये तेवढ्या अमाऊंटसाठी पात्र असेल। या योजनेकरता आपण बघणार आहोत कागदपत्र काय काय लागतील। तर या योजनेकरता 5 प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत। पूर्वी भरपूर होते, त्याच्यानंतर थोडी शिथिलता आणण्यात आली। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं थोडी शिथिलता दाखवण्यात आली आणि ते पात्रतेचे लागणारे कागदपत्र थोडे कमी करण्यात आले। त्याच्यामध्ये काय काय लागणार तर आपण बघणार आहोत। प्रथमतः बँकेचं पासबुक लागेल। बँकेच्या पासबुकची कॉपी, तुमचं बँकेचं खातं हे आधारशी लिंक असलेलं पाहिजे। DBT द्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यावर ते पैसे जाणार आहेत। त्याच्याकरिता तुमचं जे खातं आहे ते आधार लिंक असलेलं पाहिजे, बँक खातं। ठीक आहे, त्याच्यानंतर लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आदिवास प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये डोमासाईल असेल, डोमासाईल नसेल तर त्याला पर्याय म्हणून तुमचा जन्माचा दाखला, तुमची TC म्हणजे शाळा सोडण्याचं दाखला, हे पण नसेल तर तुमचं वोटर ID कार्ड, ज्या पण तुम्ही भागामध्ये मतदान करत आहे तिथलं मतदान कार्ड ते लागेल, किंवा तुमचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड ते पण चालेल। या डोमासाईल सर्टिफिकेटला बरेच पर्याय म्हणून देण्यात आलेले आहेत, या पर्यायापैकी कोणतं पण कार्ड चालेल। ज्या स्त्रिया परप्रांतातून लग्न करून इथं आलेल्या आहेत त्यांच्याकरिता आदिवासी प्रमाणपत्र म्हणून त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला किंवा त्यांचे जे पण कागदपत्र आहेत, डोमासाईल आहे, रेशन कार्ड आहे, हे सर्व ते द्यावं लागणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये काय होतं, पहिले तहसील ऑफिसमधून जे दाखला मिळायचा तो द्यायचा होता, पण याला पर्याय म्हणून तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल ते पण चालेल। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला द्यावं लागतं एक हमीपत्र। त्या अर्जाच्या फॉर्मॅट प्रमाणे तुम्हाला ते हमीपत्र पण द्यायचं आहे। तर आपण बघितलं, एक तर बँकेचं पासबुक, आधार कार्ड, त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे उत्पन्नाचा दाखला, त्याच्यानंतर लागणार आहे हमीपत्र। हे हमीपत्र हे 4-5 डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत अर्जासोबत। त्याच्यानंतर बघणार आहोत आपण याच्यात अपात्र कोण कोण आहे। अपात्र जे पात्रता सांगितली त्याच्या विपरीतच
की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे ते अपात्र असतील या योजनेकरता. ज्यांच्या घरी 4 चाकी आहे ते अपात्र असतील या योजनेकरता. ज्यांच्या घरी कोणी सरकारी नोकरीमध्ये असेल तर ते पण अपात्र असतील या योजनेकरता. जे पूर्वीपासून केंद्र शासनाचे किंवा महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहेत ते पण अपात्र असतील या योजनेकरता. त्याच्यानंतर जे स्त्री अधिवास नाही इथलं, त्यांचा 15 वर्षाच्या खाली 15 वर्ष झालेले नाहीत त्यांना महाराष्ट्रात राहून, अशा स्त्रिया पण अपात्र असतील त्या योजनेकरता. ठीक आहे. याच्यानंतर जे पण पेन्शन घेत आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटची पेन्शन असेल, त्यांच्या घरचे जर घेत असतील सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे, तर ते पण अपात्र आहेत. या योजनेमध्ये पूर्वी एक अट होती, 5 एकरच्या वर जर शेती असेल, शेतजमीन, तर ते पण अपात्र होते. पण आता ती अट शिथिल करण्यात आली महाराष्ट्र शासनाकडनं. ठीक आहे. हे सर्व अपात्र असणारे काही मुद्दे आहेत. ते फॉर्म भरताना तुम्ही पर्टिक्युलर ते मुद्दे ठळक अक्षरात इथं लिहायचे आहेत. फॉर्म भरताना तुमचे जे पात्रता अटी आहेत ते पूर्ण भरल्या जातात का, त्या पूर्ण अटीमध्ये तुम्ही बसतायत का, ते बघणे गरजेचं आहे. ठीक आहे. या योजनेकरता काय खबरदारी घ्यायची, तर जर तुम्ही पात्र असाल तरच फॉर्म भरा. विनाकारण सरकारी यंत्रणेला कामाला लावू नका. कारण काय होतं, तुम्ही फॉर्म भरता, त्यानंतर छाननी होते त्या फॉर्मची, त्याच्यामध्ये तुमचं ते फॉर्म बाजूला पडतो आणि ते विनाकारण यंत्रणेला कामाला लावण्यासारखं होतं. तुम्ही फॉर्म भरताय त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या यंत्रणेला काम लागतं आणि ते विनाकारण ते ज्यांना लाभ मिळायचा त्यांचा लाभ थोडा उशिरा मिळतो. त्याच्याकरता आपण पात्र आहात का बघा. पात्र असाल तरच फॉर्म भरा, विनाकारण फॉर्म भरू नका. तर फॉर्म कसा भरायचा, हे फॉर्म ऑनलाईन पण आहेत आणि ऑफलाईन पण आहेत. ऑनलाईन चालत नसल्यामुळे ऑफलाईन पण शासनाने आता फॉर्म हे अवेलेबल करून दिलेले आहेत. तर ऑफलाईन फॉर्म घ्यायचा, ते फॉर्म पूर्णपणे फिलअप करायचा, त्याच्यावर फोटो लावायची, त्याच्यानंतर हे जे मी सांगितले कागदपत्र त्यासोबत अटॅच करायचे आणि ते पूर्ण फॉर्म अंगणवाडीमध्ये जमा करायचा आणि त्याची एक पोचपावती घ्यायची. पोचपावती ही भविष्यासाठी तुम्हाला त्या योजनेकरता काम येणार आहे. ही दक्षता घ्यायची पोचपावतीची. ठीक आहे ना. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सामाजिक विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.